मंडळी, आपण महिला सशक्तीकरण किंवा वुमन एम्पॉवरमेंट या सगळ्याबद्दल वारंवार बोलत असतोच. अनेकदा अनेक राजकारण्यांनी आपल्या भाषणातनं यावरती प्रकाश टाकलाय किंवा आपल्या राजकीय मॅनिफेस्टोमध्ये महिला सबलीकरणासाठी काही ना काही तरतूद करून ठेवली. पण खरंच ग्रासरूट लेवलवरती जाऊन या सगळ्यावरती काम होतंय का? किंवा महिला सबलीकरणासाठी तशी ठोस यंत्रणा कार्यरत आहे का, हे बघण्यासाठी कोणीही जात नाही. पण पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एका नव्या क्रांतीची चर्चा आहे. ही क्रांती केवळ घोषणांची नाही, तर तळागाळातील महिलांच्या जिद्दीची आहे. कलिता माझी, रत्ना देवनाथ आणि रेखा पात्रा या 3 नावांनी आज बंगालच्या राजकारणाचं समीकरण बदलून टाकले. सुरुवात करूया कलिता माझी यांच्यापासून. घरकाम करून महिन्याला अवघे 2,500 रुपये कमावणाऱ्या कलिता यांनी ऑसग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या श्यामाप्रसन्न लोहार यांचा तब्बल 12,535 मतांनी पराभव केला. श्यामाप्रसन्न लोहार हे या भागातले प्रस्थापित नेते. स्थानिक लोकांच्या मते तिथल्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे यांनी सतत दुर्लक्ष केलं. कलिता ज्यांच्या घरात काम करायच्या त्या घरासमोरून जेव्हा श्यामाप्रसन्न यांचा ताफा जायचा, तेव्हा सामान्य माणसाला बाजूला सारायचे आणि ते कलिता माझी यांनी पाहिलं होतं. आज ज्यांना कामवाली म्हणून श्यामाप्रसन्न यांनी दुर्लक्षित केलं, त्याच कामवालीने श्यामाप्रसन्न यांना सत्तेतनं बाहेर काढले. दुसरं नाव आहे रत्ना देवनाथ. रत्ना देवनाथ हे नाव आपण कधीच कोणीच विसरू शकत नाही. कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये जी दुर्दैवी घटना झाली, त्या घटनेमध्ये ज्या डॉक्टरवरती अमानुष अत्याचार झाले, तिचा अमानुषपणे छळ केला गेला आणि नंतर निर्घृणपणे हत्या केली गेली, तिची आई म्हणजे रत्ना देवनाथ. रत्ना यांनी पाणीहाटी मतदारसंघातनं टीएमसीचे तीर्थंकर घोष यांचा 28,836 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. तीर्थंकर घोष यांची पार्श्वभूमी काय? तर ते निर्मल घोष यांचे पुत्र आहेत. निर्मल घोष आणि त्यांच्या कुटुंबावर या भागात दहशत पसरवल्याचे आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप. आर्जीकर घटनेनंतर जेव्हा जनता रस्त्यावर उतरली होती, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या या नेत्यांनी आंदोलनकाऱ्यांवरतीच दडपशाहीची तलवार उचलली. रत्ना देवनाथ यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्तेतनं जात नाहीत, तोपर्यंत मी माझं केस विचारणार नाही, कारण तोपर्यंत माझ्या मुलीला न्याय हा मिळणारच नाहीये. त्यांच्या या जिद्दीने घोष कुटुंबाची अनेक वर्षांची घराणेशाही संपवली. रत्ना देवनाथ यांच्याबद्दल अजून एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा विजय झाला आणि विजय झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांचा फोटो हा व्हायरल होत होता, त्या फोटोमधल्या एक्सप्रेशन्सवरनं त्यांच्या मनात काय भाव आहेत हे सगळ्यांनी हेरलं होतं. त्यांचं ते स्मितहास्य हे साधं स्मितहास्य नव्हतं, तर त्याच्यामागे एक मोठा संघर्ष होता आणि त्यांच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू आपल्या मुलीसाठी होते. ज्या वेळेला तिच्यावरती अत्याचार झाले, त्यावेळेला ममता बॅनर्जी यांनी कुठलीही मदत रत्ना देवनाथ यांच्या परिवाराला केली नव्हती आणि कुठल्याही प्रकारचा न्याय हा देवनाथ कुटुंबाला मिळाला नव्हता. आणि त्या आनंदाश्रू मागचं हेच कारण होतं की ममता बॅनर्जी आता सत्तेच्या बाहेर पडल्यात आणि माझ्या मुलीला न्याय मिळालाय. तिसरी रणरागिणी म्हणजे रेखा पात्रा. संदेशखालीमध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रेखा पात्रा यांनी हिंगलगंज मतदारसंघातनं तृणमूल काँग्रेसचे आनंद सरकार यांचा 5,421 मतांनी पराभव केला. आनंद सरकार आणि त्यांचे सहकारी संदेशखाली भागात लोकांच्या जमिनी अनधिकृतपणे हडप करणे आणि महिलांशी अश्लील वर्तन करण्यासाठी खूपच प्रसिद्ध होते. शहाजहान शेख सारख्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध रेखा पात्रा यांनी एकाकी लढा दिला. ज्या नेत्यांनी महिलांच्या अस्मितेशी खेळ केला, त्यांना रेखा पात्रा यांनी लोकशाहीच्या मार्गाने चोख प्रत्युत्तर दिलंय. आता प्रश्न येतो की या तिघींनी भारतीय जनता पक्षामध्येच प्रवेश का केला? याचं कारण स्पष्ट आहे. तृणमूल काँग्रेसच्या कारभारावरती आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या अन्यायावर या महिला प्रचंड चिडलेल्या होत्या. त्यांना असा एक मंच हवा होता जिथून त्या आपला आवाज बुलंद करू शकतील आणि भारतीय जनता पक्षाने ही संधी त्यांना दिली. तळागाळातील लोकांना नेतृत्व मिळालं पाहिजे या भारतीय जनता पक्षाच्या विचारांमुळे या तिघी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकल्या. या तिन्ही महिलांचा विजय हा केवळ एक राजकीय विजय नाहीये, तर तो प्रस्थापित सत्तेला लावलेला एक सगळ्यात मोठा सुरुंग आहे. मोठ्या घोषणांपेक्षा आणि आश्वासनांपेक्षा अनुभव हे जनतेशी जास्त खोलवर जाऊन जोडले जातात आणि हेच या तिघींच्या प्रवासाने सिद्ध करून दाखवलंय. कलिता माझी, रत्ना देवनाथ आणि रेखा पात्रा या तिघींचा प्रवास एक शक्तिशाली उदाहरण आहे. नेतृत्व नेहमीच विशेषाधिकारातनं निर्माण होत नाही, अर्थात प्रिव्हिलेजमधनं निर्माण होत नाही, तर ते कधी कधी केवळ जगण्याच्या संघर्षातनं आणि अन्यायाविरुद्ध पेटलेल्या आगीतून जन्म घेतं. बंगालच्या रणरागिणींनी इतिहास रचलाय. या तिघींच्या या प्रवासाबद्दल आणि संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील. बाकी भारतीय जनता पक्षाचा हा जो विजय झालाय पश्चिम बंगालमध्ये, त्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षाने तळागाळातल्या लोकांना नेतृत्व करायची ही जी संधी दिली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा.
पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.